मंडळी नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कपाशी हे आपल्या भागामधलं अत्यंत महत्त्वाचं पीक. याला पांढरं सोनंसुद्धा म्हणतात. शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांचं हे पीक आहे. सध्या हे पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे, पण नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये या पिकाला येणाऱ्या पात्या, फुलं, बोंडांची संख्या निर्धारित करते आत्ता जे आपण व्यवस्थापन करणार आहोत यावर. याचविषयी चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे कपाशी पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्य व्यवस्थापन. यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर जीवन कतोरे यांना. कतोरे सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. आजचा जो विषय आहे त्याला धरून पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतो की सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कपाशीची जी उत्पादकता आहे ती थोडी कमी दिसते. याची काय कारणे आहेत? अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि विदर्भात दोन्ही ठिकाणी आपल्याला कपाशीची एकूण उत्पादकता ही कमी आहे. जवळपास 300 किलो रुई प्रति हेक्टर एवढीच आपली उत्पादकता आहे, जे की देशाच्या तुलनेत म्हणजे देशाची आपली 537 किलो रुई प्रति हेक्टर आहे, या तुलनेत फारच कमी आहे. आता या कमी उत्पादकतेला बरेचसे अशी कारणं आहेत, पण त्यामध्ये प्रामुख्याने जो आपल्याकडे पावसाचा जो अनियमितता होते ते एक प्रमुख कारण आहे. कारण कपाशी हे पीक आपल्याकडे जास्तीत जास्त पावसावरच घेतल्या जाते. काही बागायती कपाशीसुद्धा घेतल्या जाते, परंतु 1 जूनच्या नंतर ज्या लागवडी होतात त्या लागवडी सर्व त्याच्यानंतरच्या सर्व पावसावरतीच अवलंबून आहेत. या पावसामध्ये जर का अनियमितता झाली तर उशिरा पेरणी होते. बरोबर. उशिरा पेरणी झाल्यामुळे कपाशीची वाढ ही व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कमी उत्पादन मिळते. या व्यतिरिक्त बरेचसे शेतकरी एकाच वाणाच्या मागे लागतात, तर एकाच वाणाच्या मागे न लागता कपाशी लागवड करत असताना त्याचे जे आपण व्यवस्थापन करतो, स्पेशली अन्नद्रव्य, हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला ज्या प्रमुख गोष्टी लागतात त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश याचा जो अभाव होते, हा जर अभाव झाला नाही तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळते. म्हणून ते सुद्धा एक कारण आहे. त्याच्यानंतर काही किडी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा उत्पादन बरेचदा कमी होण्याचं आपल्याला दिसून येते. आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अभाव हे सुद्धा एक कमी उत्पादकतेचं कारण. समस्यांबद्दल तर आपण चर्चा केली, मग आता याच्यावर उपाययोजना काय करता येतील? हो, नक्की. कारण सर्व शेतकरी बंधूंनी जर का आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपल्याला कपाशीची उत्पादकता ही निश्चितच वाढवता येईल. कारण शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे आपण जेवढेही समजा बीटी कपाशीचीच लागवड जास्तीत जास्त होते, तर या बीटी कपाशीमध्येही जास्तीत जास्त आपण उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्याला लागणारं जे अन्नद्रव्य आहे त्याचा व्यवस्थित वापर करायला पाहिजे. तण व्यवस्थापन व्यवस्थित करायला पाहिजे. योग्य वेळी त्याची पेरणी करायला पाहिजे. म्हणजे एकदम पेरणीची घाई न करता 4 इंचाचा पाऊस जोपर्यंत होणार नाही कोरडवाहू बांधवांसाठी तोपर्यंत त्यांनी पेरणी केली नाही पाहिजे. त्याच्यानंतर जमिनीच्या प्रतीनुसार वाणांची निवड करायला पाहिजे. बरेचदा मी जे म्हणतोय की बाबा शेतकरी एकाच वाणाच्या पाठीमागे लागतात आणि त्यामुळे काय होते की काही शेतकऱ्यांकडे चांगली भारी कसदार जमीन असते, तर त्यांनी चांगल्या भाऱ्या कसदार जमिनीमध्ये चांगलं येणारं वाण हे निवडायला पाहिजे. त्याच्यानंतर उताराला आडवी पेरणी करायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचंही तिथं संवर्धन व्यवस्थित होईल. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण करून माती परीक्षणानुसार जर आपण आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर त्यामुळे वाढ चांगली होईल. आपल्या लोकल क्लायमेटमध्ये वाढ चांगली होणे उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापरसुद्धा करणं गरजेचं आहे. बरोबर. सेंद्रिय खत हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पण शेतकरी अभावानेच त्याचा वापर करताना दिसतो. मग खरंच या सेंद्रिय खतांची गरज आहे का, आणि असेल तर त्याचा वापर कसा करावा? सेंद्रिय खतांचा वापर किंवा याची सुरुवातीला गरज महत्त्वाची आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या लक्षात येण्यासाठी आपण जनरली रासायनिक अन्नद्रव्यांमध्ये किंवा रासायनिक खतांमध्ये असलेले अन्नद्रव्यांचे घटक आणि सेंद्रिय खतांमधून मिळणारे घटक याचा आपण जनरली कंपॅरिझन करतो आणि पैशांच्या तुलनेत आपल्याला रासायनिक खतेच परवडतात असं शेतकरी बांधवांना वाटते. म्हणून त्यांचा कल जास्तीत जास्त रासायनिक खते खरेदी करण्यासाठी आणि कपाशी पिकासाठी ते देण्यासाठीच त्यांचा राहतो. परंतु जो सेंद्रिय खतांमुळे जो फायदा आहे तो मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात नंबर 1 सगळ्यात चांगला महत्त्वाचा फायदा त्याचा असा आहे की सेंद्रिय खतांमुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो.
पोत सुधारतो म्हणजे नेमका काय होतो, तर आपल्या जमिनीची जी ठेवण्याची जी क्षमता जी आहे ती वाढते, म्हणजे ज्याला आपण जलधारण शक्ती म्हणतो ती वाढते. आणि त्याच्यानंतर जे आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात, जे वेगवेगळ्या प्रकारे वातावरणातील नत्र स्थिरीकरण करतात, आपण जी खतं देतो त्या खतांमधून फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियासारखे जे आहेत तर त्याची संख्या आपल्या जमिनीत भरपूर आहे, पण त्यांना अन्न म्हणून सुद्धा हे सेंद्रिय पदार्थ किंवा हे सेंद्रिय खते हे कामी पडतात. तर त्याच्यासाठी सुद्धा सेंद्रिय खतांची आवश्यकता आहे. या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला हे सेंद्रिय खतं मिळाल्यामुळे तेथे जमिनीमध्ये हवा खेळती राहते, म्हणजे पोकळी निर्माण होते, पोअर स्पेस तिथं वाढते. या पोअर स्पेस तिथं वाढल्यामुळे त्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत टाकल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढते. बरोबर. आता हा तर झाला सेंद्रिय खतांचा वापर. पण शक्यतो शेतकरी बंधू जे आहेत त्यांचा भर असतो हा रासायनिक खतांकडे. आता सध्याची पीक परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करायचं असेल तर सध्या काय नियोजन करावं लागेल? तर अन्नद्रव्य नियोजनामध्ये सद्यस्थितीत आता बहुतांश शेतकरी बांधवांची पेरणी झालेली आहे. 1 ते 1.5 महिना सगळ्यांच्या पेरणीला उलटला आहे आणि सद्यस्थितीत आपल्याला आता वाढ जोमात होणे सुरू झालेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी पाऊससुद्धा भरपूर प्रमाणात झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण पेरणीच्या वेळेस जो आपल्याला द्यायचा असतो अर्धा म्हणजे 50% नत्र, 100% स्फुरद आणि 100% पालाश, हा जर पेरणीच्या वेळेस दिला असेल तर सद्यस्थितीत आपण उरलेला 50% नत्रापैकी 25% नत्र सद्यस्थितीत देणं अत्यावश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी स्फुरद आणि पालाश 100% जर पेरणीच्या वेळेस दिला नसेल तर त्यांनी तो सद्यस्थितीत आता तो द्यावा, जेणेकरून या 25% नत्रामुळे त्या शेतकरी बांधवाच्या शेतातील जे आपली कपाशीची वाढ जी आहे ती व्यवस्थित होईल. कारण सद्यस्थितीत आता पात्या धरणे आणि फुले लागणे ही अवस्था आपल्या कपाशी पिकाची येईल. तर या अवस्थेमध्ये नत्र हे असणं आवश्यक आहे, नत्राची पूर्तता त्या पिकाला होणे आवश्यक आहे. त्याकरिता म्हणून नत्र हे सद्यस्थितीत द्यावं. नत्राचा उल्लेख केलात. नत्र हा सगळ्यांना माहिती आहे, अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना एक तांत्रिक माहिती असावी म्हणून हा नत्र जो घटक आहे खत, तो कशा पद्धतीने काम करतो आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर समजा नत्र खताची कमतरता असेल तर ते शेतकऱ्यांना कसं लक्षात येईल? तर नत्र हा आपण ज्या ज्या पिकांना देतो तर कपाशीमध्ये सुद्धा नत्र हा एक हरितलवकाचा मुख्य घटक आहे. म्हणजे जो हिरवेपणा, हिरवा रंग जो आपल्या पिकांना जो दिसतो तो मुख्यत्वे या नत्रामुळे. त्यासोबत जीवनाला आवश्यक असलेले DNA आणि RNA याचा सुद्धा हा मूलभूत घटक आहे. यासोबतच प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे या क्रियेमध्ये सुद्धा हा आपला नत्र जो आहे हा उपयोगी पडतो. आणि नत्रामुळे जे उत्पादनात म्हणजे पेशीची वाढ होण्यात आणि उत्पादनात जी वाढ होते कोणत्याही पिकाच्या, कपाशीच्या सुद्धा, तर त्यामध्ये प्रामुख्याने याचा महत्त्वाचा रोल आहे. बरोबर. म्हणजे झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी हा नत्र अत्यंत महत्त्वाचा. पण बरेच वेळा शेतकऱ्यांना शेतामध्ये पिवळे पडलेले झाडं, कोमेजलेले झाडं दिसतात, तर त्याच्यामध्ये मग ही नत्राची कमतरता आहे? हो, नत्राच्या कमतरतेमुळे कपाशीमध्ये विशेषतः आधी पोपटी रंगाची झाडे दिसतात, पिवळं म्हणजे पोपटी रंगाची, आणि मग ती पिवळी होतात. तर सुरुवातीला एकदम शेंड्याचे जे 2-3 पानं आहेत ते एकदम पिवळे पडले तर ते वाढीमुळे पिवळे होतात. परंतु मधले आणि खालचे हे जर पाने पिवळे पडत असतील तर त्या नत्राच्या कमतरतेमुळे हे पिवळे पानं पडत आहेत असं लक्षात येते. आणि विशेष म्हणजे कपाशी या पिकामध्ये शेतकरी बंधूंनो, नत्राची जर कमतरता जर झाली तर बोंडांचा जो आकार आपल्याला व्यवस्थितरित्या पाहिजे तो बोंडांचा आकार आपल्याला मिळत नाही. तसेच त्या बोंडांमध्ये सरकी जी निर्माण होते, सरकी जी तयार होते, त्या सरकीच्या बियाण्यांचंही प्रमाण कमी होते आणि त्याच्यामुळे बियाण्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे धाग्याची प्रत जी आहे कपाशीच्या ती सुद्धा कमी होते आणि अल्टिमेटली आपल्याला कमी वजनाचं बोंड ते मिळते. म्हणजे आपल्याला जे बोंडाचं वजन आपण कमी झालं किंवा आपल्या व्हरायटीने हा दोष दिला किंवा व्हरायटीवरती आपण दोष देतो, पण तो तसा व्हरायटीवरती दोष न देता ते बोंडांचं वजन नत्राच्या कमतरतेमुळे सुद्धा होते. म्हणजे रुईचं वजन असो किंवा दर्जा दोन्हीसाठी नत्र आवश्यक आहे.
दुसरा जो खत ज्याच्याबद्दल आपण बोललात किंवा घटक ज्याला म्हणता हां, हां. येईल तो म्हणजे स्फुरद. तर आता स्फुरद पिकाला त्याच्या पोषणासाठी कशा पद्धतीने मदत करतो? स्फुरद हे जे आहे हे सुद्धा प्रकाश संश्लेषणामध्ये कामी पडते, नंतर अन्न निर्मितीसाठी सुद्धा कामी पडते. आणि स्फुरद मुख्यत्वे झाडांमध्ये शर्करा निर्मिती आणि झाडाला तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच जे आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स देतो, बोरॉन, मॅग्नेशियम, याची उपलब्धता निर्माण करण्याचं कार्यसुद्धा किंवा उपलब्ध होण्यासाठी सुद्धा स्फुरद हा मदत करतो. तसेच सल्फरसुद्धा आजकाल मार्केटमध्ये स्फुरद आणि सल्फरयुक्त अशी मिश्रित खतेसुद्धा येत आहेत. तर आपल्या कपाशी पिकाला हे जसं याच्या सरकीमध्ये तेल असते तर त्यासाठी गंधकाची आवश्यकता असते. तर गंधकासह स्फुरदयुक्त खते जर वापरले तर त्याचा सुद्धा फायदा बराचसा होतो, शेतकऱ्यांना दिसून येतो. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पालाश. पालाश. तर आता पालाशचं काय महत्त्व आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये? हां, अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये विशेषरित्या कपाशीचा धागा जो आहे, जसा नत्राचं महत्त्व आहे कपाशीच्या धाग्याची लांबी आणि दर्जासाठीचं, तसंच पालाशचं सुद्धा महत्त्व आहे धाग्याचा दर्जा आणि त्याचा जो फज आपण म्हणतो तो टिकून ठेवण्यासाठी. म्हणजे आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस जिनरकडे तो आपला कपाशी घेऊन जातो त्यावेळेस तो धाग्याची प्रतवारी तपासतो आणि त्याच्यानुसार मग आपल्याला भाव देतो. तर ही प्रतवारी जी आहे धाग्याची, ही प्रतवारी मुख्यत्वे पालाश या घटकामुळेच चांगली वाढते. जर पालाशचं मुबलक प्रमाण किंवा शिफारशीत असलेलं प्रमाण जर आपण दिलं तर याची प्रतवारी चांगली राहते. आणि विशेष म्हणजे काही कीड आणि रोगांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्याचं कार्यसुद्धा पालाश करतं. आणि ताण धरून ठेवण्याची क्षमता, म्हणजे हे बरेचसे शेतकरी बांधवांना माहिती नाही की पालाश म्हणजे जे आपण म्युरेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून देतो किंवा मिश्र खतामधून देतो, तर हे जे पालाश आहे ज्याला आपण पोटॅशियमसुद्धा म्हणतो, तर ह्या पालाशमुळे ताण धरून ठेवण्याची क्षमता पिकांचीही वाढते. म्हणजे एखाद्या वेळेस जर 20 ते 25 दिवसाचा पावसामध्ये खंड पडला असेल तर अशा वेळेस जो ताण धरून ठेवावा लागतो झाडाला, तर तो ताण धरून ठेवण्याचं काम हे आपलं पालाश हे अन्नद्रव्य करते किंवा मूलद्रव्य करते. बरोबर आहे. आता मुख्य जी अन्नद्रव्य आहेत त्याच्याबद्दल तर आपण चर्चा केलीच. आता याच्यानंतर सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो तो सूक्ष्म अन्नद्रव्यांबाबत. तर खरंच याचा वापर गरजेचा आहे का? आणि जर तो करायचा असेल तर कुठल्या अन्नद्रव्यांचा वापर आपल्याला कपाशी या पिकामध्ये करता येईल? कपाशी या पिकामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस हायब्रिड कपाशी किंवा देशी कपाशी आपण पेरत होतो तर त्यावेळेस सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपण फार कमी करत होतो. परंतु आता आपल्याकडे ज्यावेळेस आपण माती परीक्षण करायला लागलो तर माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून आलं की सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे ज्या काही एक 12 ते 15 ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस झाडांमध्ये प्रत्येक झाडामध्ये ज्या घडतात त्या प्रोसेसवरती थोडासा फरक पडत आहे. तर त्याच्यामुळे या पिकाला म्हणजे कपाशीला जेवढं शिफारशीत मात्रा आहे तेवढ्या शिफारशीत मात्रेतलं जर सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्या गेलं तर ते अधिक फायदेशीर. ते म्हणजे किती, तर मॅग्नेशियम सल्फेट एक 15 ते 20 किलो प्रति हेक्टरी 20 किलो जर दिलं आपण, म्हणजे प्रति एकरी 8 किलो ते येते, तर मॅग्नेशियम सल्फेट हे देणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे या पिकाला बोरॉन 5 किलो बोरॉनची सुद्धा शिफारस आहे, म्हणजे प्रति एकरी 2 किलो. हे बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट हे शक्यतो शेणखतात मिक्स करून द्यायचं. म्हणजे समजा आपल्याला एका एकरामध्ये जर कपाशी पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं असेल तर 20 टोपले शेणखत घ्यायचं. त्या 20 टोपले शेणखतामध्ये 8 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 2 किलो बोरॉन असं हे 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य त्या शेणखतासोबत मिक्स करायचं आणि हे 20 टोपले मग संपूर्ण एका एकरच्या क्षेत्रामध्ये समप्रमाणात द्यावे. बरेचसे शेतकरी रासायनिक खतांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून देतात, परंतु ते तसे न मिसळता जर शेणखताच्या सोबत दिले तर ते व्यवस्थित दिल्या जातात आणि त्याचा जो आपण इफिशियन्सी म्हणतो, जी फर्टिलायझर यूज इफिशियन्सी, ती सुद्धा आपल्याला या सूक्ष्म अन्नद्रव्याची विशेषता दिसते. जास्त राहते. यानंतरची महत्त्वाची बाब म्हणजे सध्या जी कपाशी पिकामध्ये पातेगळ दिसते ती, त्याची कारणं आणि उपाय याविषयी चर्चा करणार आहोत. पण सध्या वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करत होतो
कपाशी पिकाच्या वाढीच्या अवस्थेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत डॉक्टर कतोरे सर. सर, आपण विश्रांती घेण्यापूर्वी बोललो की कपाशीमध्ये सध्या जी पातेगळ दिसते ती कशामुळे होते आणि ती जर रोखायची असेल आता तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील? कपाशी पिकामध्ये सर्वसाधारणपणे जेवढे त्या झाडावरती कपाशीच्या झाडावरती पात्या येतात त्या पात्यांपैकी जवळपास 20% गळ ही नैसर्गिकरित्या होते. कारण अन्नद्रव्ये जे आहेत हे अन्नद्रव्ये शेवटच्या पातीपर्यंत पोचत नाहीत आणि ती त्याच्यामुळे पातेगळ होते. आता पातेगळ होण्यासाठीचे 2 ते 3 प्रमुख कारणं आहेत. एक सगळ्यात पहिलं की त्याला नत्राचा जो पुरवठा, जो आपण आता थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की नत्र हे अतिशय महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे जे कपाशी पिकाला भरपूर प्रमाणात लागते. या नत्राची जर कमतरता झाली तर तिथे पातेगळ थोडीशी होऊ शकते. एकदम ढगाळ वातावरण जर असेल, 7-8 दिवस ढगाळ वातावरण आहे आणि एकदम प्रखर असा सूर्यप्रकाश जर यायला लागला किंवा सूर्याची किरणं जर पडले तर अशा वेळेस झाडांमधलं ॲब्सेसिक ॲसिडची जी लेयर आहे ती एकदम कमी झाल्यासारखी होते आणि त्या लेअरमुळे ते झाड जे आहे ते देठ सोडते, म्हणून तिथे ते पातीची गळ होते. ही पातेगळ थांबवण्यासाठी, अशा प्रकारची पातेगळ थांबवण्यासाठी तिथे नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड 4 मिली 10 लिटर पाण्यात, म्हणजेच मार्केटमध्ये प्लॅनोफिक्स नावाने जे उपलब्ध आहे, तर या प्लॅनोफिक्सची 4 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तर आपल्याला पातेगळ ही थांबवता येते. आणि जर पातेगळ दिसायला सुरुवात झाली की लगेच आपण प्लॅनोफिक्सची फवारणी घ्यायची आणि त्याच्यासोबतच जर युरियाची जर फवारणी घेतल्या गेली तर ती सुद्धा पातेगळ थांबवण्यासाठी फायदेशीर ठरते. म्हणजे शेतकरी बंधूंनो, 20% पातेगळ असेल तर ती नैसर्गिक आहे, काळजी करण्याचं कारण नाही. पण बरेच वेळा सर शेतकरी बंधू फवारणी करतातच, विशेषतः पाण्यात विरघळणारी खतं. तर असे कोणते उपाय करता येतील किंवा याचं नियोजन कसं करता येईल? तर पाण्यात विरघळणाऱ्या खतांमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जी शिफारस आहे की कपाशी पिकाला पेरणीपासून 60 दिवसांनी, म्हणजे सद्यस्थितीत जवळपास 80 ते 90% शेतकरी बांधवांची पेरणीपासूनचे 60 दिवस झालेले आहेत आणि फुलोरा अवस्था यायला सुरुवात झालेली आहे. तर अशा कंडिशनमध्ये, अशा अवस्थेत 2% युरियाची फवारणी करणं आवश्यक आहे. म्हणजेच 200 ग्राम युरिया 10 लिटर पाण्यात मिसळून तो फवारावा, म्हणजे तिथे 2% युरियाची फवारणी होईल 60 दिवसानंतर. आणि ही युरियाची फवारणी झाल्यानंतर त्याच्या 15 ते 20 दिवसाने एकतर युरिया आणि मॅग्नेशियम किंवा DAP 2% याची फवारणी करावी. DAPची फवारणी करत असताना लक्षात ठेवायचं की अगोदरल्याच दिवशी आपल्याला किती फवारणी करायची आहे DAPची, तेवढा DAP हा घेऊन तो रात्रभर भिजू घालायचा. भिजू घातल्यानंतर मग तो गाळून घ्यायचं दुसऱ्या दिवशी ते द्रावण. उदाहरणार्थ जर एका एकरामध्ये तुम्हाला 10 पंप किंवा 100 लिटर पाणी फवारायचं असेल तर एका एकराच्या 100 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 2 किलो DAP हा 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजू घालायचा. भिजू घातल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सकाळी ते द्रावण गाळून घ्यायचं आणि प्रत्येक पंपात 1-1 लिटर हे द्रावण आणि 14 लिटर पाणी किंवा 9 लिटर पाणी याप्रमाणे हे द्रावण मिक्स करून आपण याची फवारणी करू शकता. सोबतच मॅग्नेशियम सल्फेट 1%, म्हणजेच 100 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून दोन्ही फवारणींसोबत द्यावं. आणि अजून चांगली शिफारस आहे पोटॅशियम नायट्रेट, जे मार्केटमध्ये 13-045 या नावाने उपलब्ध आहे. तर हे सुद्धा विद्राव्य खत आपण वापरू शकता. पाण्यात विरघळणारं हे चांगलं खत आहे. याच्या 2 फवारण्या कराव्या लागतात, पेरणीपासून 45 ते 50व्या दिवशी आणि पेरणीपासून 75व्या दिवशी. या फवारणीमुळे काय होते की आपलं जे बोंड जे आहेत ते पूर्णपणे उमलतात. म्हणजेच कपाशीचे बोंड पूर्णपणे उमलण्यासाठी, म्हणजे कधीकधी ज्या आपल्या 4 कवड्या 5 कवड्या असतात त्यापैकी एखादी उगवत नाही, तर ही पूर्णपणे उगवण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट 1%ची फवारणी करणं आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती सांगत आहात सर. पण परत एकदा वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण चर्चा करत आहोत कपाशीमधील विविध ज्या वाढीच्या अवस्था आहेत त्याच्यामधील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल. आता बरेच वेळा शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये लाल्या, पानं जी लाल पडतात त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि याचा काही संबंध आहे की तो रोग आहे?
लाल्या हा एक विकृती आहे, वाढीच्या अवस्थेत येणारी एक विकृती आहे. तर ते 2-3ही त्याला कारणं आहेत. जसं पातेगळचं मी सांगितलं की एकदम टेम्परेचर वाढलं की पातेगळ होते, तर लाल्याचं मुख्य जे आहे त्याच्यामध्ये नत्राची जर कमतरता जर झाली, पानांमध्ये, कपाशीच्या पानांमध्ये नत्र जर 2% कमी झाला तर लालसर ठिपके त्या पानावरती येतात आणि हे लालसर ठिपके पुढे मग ते एकवटतात, ज्याला आपण अँथोसायनिन पिगमेंट म्हणतो. ह्या अँथोसायनिन पिगमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो म्हणजे लाल्या, त्याला आपण लाल्या नाव म्हणतो. तर हा लाल्या आपल्याला जर वाचवायचा असेल, हा लाल्या केव्हा येतो तर जेव्हा बोंड परिपक्व होत असताना त्याला नत्राची आवश्यकता असते. तर बोंड काय करते की पानांमधून सुद्धा नत्र हे खेचून घेते. हे नत्र खेचून घेतल्यामुळे आपल्या पानांमधलं नत्र जे आहे हे 2% कमी होतं, म्हणून मग तिथे लाल्या ही विकृती येते. मग याच्यावरती उपाय एकच की 2% युरिया, म्हणजे जो 200 ग्राम युरिया 10 लिटर पाण्यात मिसळून त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 100 ग्राम हे मिसळून याची फवारणी करायची. याच्या 2 फवारण्या एक 10 दिवसाच्या अंतराने लाल्या ह्या विकृती येण्याच्या अगोदर किंवा बोंड परिपक्व होत असतानाच शक्यतो घ्याव्या. म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनातून हे सुद्धा साध्य होईल. अन्नद्रव्य व्यवस्थापनातून आपण लाल्यावरती नियंत्रण आणू शकतो. बरोबर. यावर्षी जी गोष्ट प्रकर्षाने दिसून आली की बऱ्याच भागात पाऊस हा उशिरा सुरू झाला, पण आता मात्र दमदार झालाय, सगळीकडे झालाय, काही भागात खूप जास्त सुद्धा झालाय. अशा काही शेतांमध्ये पाणी साचू नये, तिथे कपाशी मलूल पडलेली दिसते, तर मग यासाठी काही उपाययोजना करता येईल का? तर जास्त पावसामुळे, कधी कधी अतिवृष्टीमुळे काय होते की कपाशी मलूल पडते. मलूल का पडते तर आपण तिथं मूलस्थानी जलसंधारण आपलं व्यवस्थित होत नाही. म्हणजे नेमकं काय तर कपाशीच्या पेरणीच्या 45 दिवसांनी जी आपण डवरणी करायला पाहिजे शेतामध्ये, तर ती शेवटची डवरणी ही खोल डवरणी करायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे खोल डवरणी कशी तर डवऱ्याच्या जाणकुळाला दोरी बांधून चांगला भर कपाशीच्या तासांना, झाडांना दिल्या गेला पाहिजे. अन्यथा काय होते की अतिवृष्टीमुळे किंवा हवेमुळे झाड आपलं हलत राहते आणि ते झाड हलत राहिलं की त्याच्या खोडापासून मुळांपर्यंत पाणीचा शिरकाव होतो. हे पाणी मुळाजवळ गेल्यामुळे ते कधी कधी मुळं सडतात किंवा खराब होतात किंवा त्यावरती रोग येतो, त्यामुळे ती कपाशीचे झाडं मलूल पडतात. ही मलूल पडलेली झाडं मग पुढे रिकवर होतच नाहीत. मग अशा अवस्थेमध्ये नेमकं काय करायला पाहिजे तर सुरुवातीला मूलस्थानी जलसंधारण म्हणजे चांगली डवरणी करायला पाहिजे. आणि जर झाडं मलूल पडलेली असतीलच आणि संपूर्ण क्षेत्रात ती वाढू नये यासाठी मग आपल्याला एक 10 लिटर पाण्यात 150 ग्राम युरिया, त्याच्यानंतर त्याच्यासोबत 25 ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराईड आणि एक 20 ते 30 मिली क्लोरीपायरोफॉस, तर या तिन्ही याचं मिश्रण करून याचं ड्रेंचिंग करायचं. हे ड्रेंचिंग प्रत्येक झाडाला 50 मिलीपर्यंत टाकायचं. जी झाडं मलूल पडलेली आहेत त्या झाडांनाही टाकायचं आणि त्याच्या सभोवतालच्या झाडांना हे मात्र अवश्य टाकायचं, जेणेकरून आपली मलूल पडलेली कपाशी ही पूर्ववत होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. मंडळी, यावेळेस जो पावसाचा थोडा लहरीपणा आपण अनुभवला त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक थोडी साशंकता होती, विशेषतः कपाशीच्या बाबतीत. सरांनी जी शिफारसी आपल्याला सांगितल्या त्याचा आपण अवलंब करावा आणि उत्पादन वाढ करावी ही अपेक्षा. आज कतोरे सर इथे आले, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शन केंद्राच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.